नारायण सेवा संस्थान संपूर्ण भारतात 480हून अधिक केंद्र आहेत आणि जगभरात 45हून अधिक केंद्र आहेत। आता ही संस्था आपले पाय घट्ट रोवते जिथे या सेवेची अधिकांश गरज आहे आणि ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रात। मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की राजस्थानमध्ये सुद्धा महाराष्ट्रातना माणसं इथे ट्रीटमेंटला येत आहेत आणि त्यापैकी बुलढाण्यातना एक आपले मराठी बांधव त्यांच्या मुलाला घेऊन इथे आलेत आणि आज त्यांच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे कारण आज डिस्चार्ज होतोय। सो नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? श्रीकृष्ण ओंकार भोपळे। श्रीकृष्ण भोपळे बुलढाण्यावरून आलेत आणि बाळाचं नाव? श्रेयस भोपळे। श्रेयस। श्रेयस कसं वाटतंय तुला आता? चांगलं वाटतंय? सो मला तुम्हाला विचारायचं आहे श्रीकृष्णजी, बघा काय कोइन्सिडन्स आहे, नारायणाच्या संस्थेमध्ये श्रीकृष्ण बोलतायत। सो श्रीकृष्णजी, कशी ही ट्रीटमेंट झाली आणि तुमचा एकंदरीत या संस्थेबद्दलचा काय अनुभव आहे? ट्रीटमेंट चांगली झाली आमची। पहिले एका पायाचं ऑपरेशन झालं, ते पाय पहिल्यापेक्षा बराच सरळ झाला आणि त्याला स्विच पण मिळाले। वा। आता नंतर दुसऱ्या पायाचं ऑपरेशन झालं। वा। आता आज डिस्चार्ज आहे, तर एकदम चांगल्या पद्धतीने केलेलं। बरोबर। असं या संस्थेबद्दल सांगितलं जातं की एकदा तुम्ही उदयपूरमध्ये आलात की इथल्या सगळ्या सेवा सुविधा तुम्हाला मोफत दिल्या जातात। हा। सो ते बरोबर आहे? म्हणजे तुमच्याकडनं एक छदामही घेतलेलं नाही? बरोबर आहे, ते काहीच नाही घेतले, कोणत्याच प्रकारचे पैसे काहीच नाही घेतले, सर्व फ्री मध्ये गेला। आता ही संस्था महाराष्ट्रात येते, काय वाटतंय तुम्हाला? महाराष्ट्रात आली तर अजून चांगलं, महाराष्ट्रातले जे मुलं आहे पूर्ण इथं येऊन दुरुस्त होतील, चांगली गोष्ट आहे एकदम। बरोबर। सो श्रेयस सारख्या अधिक विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात आणि त्यांच्या आरोग्यात बळ देण्यासाठी नारायण सेवा संस्था महाराष्ट्रात आपले पाय रोवते आणि त्यात तुमचा हवाय मदतीचा एक छोटासा हात।